धनगर आरक्षणासाठी भव्य रस्ता रोको संपन्न। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। बोल धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा होच्या घोषणा देत सांगोला मिरज रोडवर रेल्वे गेट येथे धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला। यावेळी TV7शी बोलताना दत्ताभाऊ जानकर म्हणाले, या ठिकाणी सांगोला तालुका धनगर समाज सेवा मंडळ या ठिकाणी आज भव्य या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमच्या मागण्या या ठिकाणी आहेत की धनगर आरक्षण आम्हाला 2014 साली मला वाटते माजी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस सरकार त्या टायमाला 2014 बारामतीमध्ये आले। कमीत कमी मला वाटते 10 लाख समाज बांधव समोर असताना आम्हाला सांगितलं की आमचं सरकार तुम्ही आणा। आमचं सरकार आणलं की तुम्हाला पहिल्यांदा आमच्या पहिल्या कॅबिनेट मंत्रीपदामध्ये तुम्हाला धनगर आरक्षण आम्ही देऊ। पण मला वाटतं आतापर्यंत 4 वर्ष झाली की देवेंद्र फडणवीसने अजून मला वाटतं याचा काही दखल घेतली नाही। असे सांगतात की पुढे पाठवले आहेत, अजून त्याचा कृषीचा अहवाल आला नाही। पण मला एकच सांगायचं आहे, जोपर्यंत आम्हाला 2019 पर्यंत निवडणूक आधी जर तुम्ही आरक्षण दिलं नाही तर धनगर समाज हा काय आहे तो तुम्हाला समाज दाखवून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही। आणि यापुढे सुद्धा जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हा लढा इथून पुढेही असाच कायम चालू राहणार आहे। आणि यापुढे तिथनं पुढं 31 ऑगस्ट आणि तिथनं पुढं काय समाज करेल याची आम्ही सरकारला काय होईल याची दखल आम्ही सांगणार नाही। जय मल्हार, जय मल्हार, येळकोट, येळकोट। हा रस्ता रोको धनगर समाज सेवा मंडळ सांगोला व यशवंत सेना यांच्या वतीने धनगर आरक्षणासह सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे अशा विविध मागण्यासाठी हा रस्ता रोको करण्यात आला। याविषयी TV7शी बोलताना आनंदराव मेटकरी म्हणाले, मी आनंदराव मेटकरी, यशवंत सेना तालुकाध्यक्ष सांगोला। मी एकच सांगू इच्छितो या सरकारला, पहिल्यांदा ज्यावेळेस 2014 बारामतीला धनगर समाजाचा आरक्षणासाठी मेळावा झाला तिथं 10 लाख पब्लिक असताना 9 जण उपोषणाला बसलेले असताना देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा शिवून शपथ घेतली की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ। म्हणून आज 4 वर्ष झाली तरी आरक्षण दिलेलं नाही या सरकारनं। मी एकच सांगू इच्छितो, आजपर्यंत तुम्हाला सत्तेवर या धनगर समाजानं बसवलं, पण सत्तेवर खाली काढायला सुद्धा ही धनगर समाजाचं असणार एवढं मात्र मी ठामपणे यशवंत सेनेनं शांत बसणार नाही म्हणून सांगतो। जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। ह्या रस्ता रोकोत आनंदराव मेटकरी, दत्ताभाऊ जानकर, बिरुदेव सिंगाडे यांच्यासह असंख्य धनगर बांधव उपस्थित होते। या रस्ता रोकोत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी चोख बंदोबस्त दिला। शुभ मायवळे, TV7 न्यूज, सांगोला।